क्या बात आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत सलील सरांसाठी आणि संदीप सरांसाठी. थँक्यू सो मच सर. थँक्यू. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना बॉस? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या. तर मंडळी, कालच्या भागामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन बायोस्कोप या सिनेमाची सगळी टीम आमच्याकडे आली होती. तर त्यांच्यासोबत आपण सुरू करणार आहोत आजचा भाग. आणि आता मी येणार आहे कवी लोकनाथ यशवंत यांच्याकडे. सर नागपूरचे आहेत आणि बैल ही कविता आहे तुमची आणि त्यावर आधारित ही कथा बनलेली आहे. त्याचा एक सिनेमा बनतो. कसं वाटतंय सर? सर खूप आनंद होऊन राहिलेला आहे जेव्हा म्हणजे आपल्या मनातली एक कल्पना प्रत्यक्ष पडद्यावर येते. आणि सिनेमा हा जगातला सगळ्यात पॉवरफुल मीडिया आहे तो. आणि माझी कविता ते साधारण लोकांपर्यंत चालली आहे, सर्वसाधारण लोकांपर्यंत. याचा मला खूप आनंद आहे. आणि ही कविता ऐकून जर एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचं कॅन्सल केलं तर माझं पूर्ण सक्सेस आहे त्याच्यामुळे. मराठी साहित्यातला फार महत्वाचा कवी आहे. थँक्यू. लोकनाथजी, मग आम्हालाही ती कविता ऐकण्याची इच्छा आहे. शेतकऱ्याकडे सगळं आहे. जमीन आहे, विहीर आहे, सगळं आहे. गाय आहे, नागर आहे, वखर आहे, तरी तो आत्महत्या करतो. पण शेतमजुराजवळ काहीच नाही आहे. पण शेतमजूर कधीच आत्महत्या करत नाही. तर हे म्हणजे मला हे कळलंच नाही की शेतमजूर ज्याच्याकडे काही नाही तो आत्महत्या करत नाही. आणि शेतकरी का आत्महत्या करतो? तर ते शेतमजुराचं प्रतीक मी हे बैल घेतलेलं आहे की बैल सगळं राबतो आणि शेतकरी आत्महत्या करतो. की बैल लहान असताना मनसोक्त हुंदडायचो आणि थकून आईच्या दुधाळ स्तनाजवळ जायचो. तेव्हा तुम्ही मला खुंट्याला बांधून आईचे दूध विकायचे, माझे कुपोषण करायचे. तरुण झालो तेव्हा रुशन ठेचून नागराला लावली शेती. लाख मुलाच्या समागमाचं करून टाकलं दमन. तुमच्या हिरवेपणासाठी घातलं मातीत. मालक, तरी तुम्ही आत्महत्या करता. आता येणार आहे दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे. सर, मला असं विचारायचं आहे की तुम्ही चारही दिग्दर्शकांनी मिळून हा सिनेमा म्हणजे तयार केलेला आहे बायोस्कोप नावाचा. मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्स मिळत नाही याचा राग म्हणून डायरेक्ट सिनेमातच मल्टिप्लेक्स तुम्ही उभं केलं की काय असं वाटावं, एवढा भव्य दिव्य हा सिनेमा आहे. त्याबद्दल मनापासून शुभेच्छा चारही दिग्दर्शकांना. 4 दिग्दर्शक एकत्र आले तर एकच होऊ शकतं, एक तर भांडण नाही तर पार्टी. सिनेमा कसा काय झाला सर? नाही, ॲक्च्युली भांडणही केली आणि पार्टीही केली, दोन्ही गोष्टी केल्या. पण त्या 2 गोष्टीतून सिनेमा झाला असं मला वाटतं. कारण आम्ही चौघेही ठाणा आर्ट गिल्डचे मेंबर आहोत आणि तिथे आम्ही भेटतो सतत. आणि तिथे हा विषय निघाला की आपण सगळे म्हणून एक सिनेमा करूया. आणि जसं एखादी कविता समजून घ्यायला त्या कवीला समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तो एक म्हटलं आपण एक्सरसाइज करून बघूया. आपण आपल्या आवडीच्या कवींची काही कविता घेऊया, त्यांच्यावर बोलूया आपण की ही नक्की केव्हा सुचली. कारण मला असं वाटतं की प्रत्येक कविता जन्माला जेव्हा येते तर काहीतरी व्हिज्युअल डोळ्यासमोर असतील, काहीतरी रेफरन्स डोळ्यासमोर असतील, काहीतरी एक्सपिरियन्स येत असतील डोळ्यासमोर. ते शोधूया आपण आणि आपण त्याच्यावर एक सिनेमा करूया. पण प्रत्येकाने त्या कवींच्या वेगळ्या कविता निवडल्या होत्या, आम्ही डिस्कस केल्या होत्या. त्यातल्या प्रत्येकाने इनपुट देऊन मग ही कविता चूज कवीत परत आम्ही सगळे आलो. त्यामुळे हा नुसता 4 सिनेमा तयार झाल्यानंतर एकत्र सिनेमा नाही आहे. हा पहिल्यापासून चौघांनी म्हणून केलेला सिनेमा आहे. म्हणून हा युनिक ठेवतो. आणि मग त्यानंतर त्याचं नाव ठेवलं बायोस्कोप. कारण एक कम्प्लीट नवा अनुभव होता हा. जसं गावामध्ये बायोस्कोप आणतो आणि त्या मुलांना एक वेगळ्या अनुभवात घेऊन जातो, तसा हा एक वेगळा अनुभव होता. कारण एकतर कवितेवरती पटकथा लिहून त्याचा सिनेमा, असा एक वेगळा प्रवास या सिनेमाचा होता. आणि आय रिअली एन्जॉयड द एंटायर प्रोसेस. आता गजेंद्र अहिरे सर तुमच्याकडे येणार आहे. दिले नादा ही गालिब यांची कविता आहे, त्यावर आपण सिनेमा बनवावा, ही फिल्म बनवावी असं कधी वाटलं? दिले नादा तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है, हा एक जो प्रश्न आहे हा कुठल्याही कलावंताला किंवा कुणालाही पडणारा प्रश्न आहे. पण कलावंताला जेव्हा हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं पर्स्पेक्शन बदलतं. त्यामुळे सतत ते जे वाटत राहतं की आपण का अस्वस्थ आहोत सतत ह्या सगळ्या निर्मितीच्या सगळ्या ह्याच्यात अस्वस्थ का आहोत. तर हा जो शेर होता हा सतत पिच्छा पुरवत होता. आणि अखेरीस दर्द की दवा क्या ही शोधणं चालूच आहे, आमच्या सगळ्यांचंच चालू आहे. आणि दिले नादान तुझे हुआ क्या आहे, त्या वेळेला मग त्या भूमिकेत जाऊन एक या शेरमधनंच एक कथा आली जन्माला. ती त्या बाईंची कथा होती ज्या गायिका आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा तो सारंगी नवाज आहे. आणि कलावंताला त्याची इतकी उत्कृष्ट निर्मिती करून झाल्यानंतर, जगाला जे द्यायचं होतं देऊन झाल्यानंतर
त्या कलेने त्यांना जे काय द्यायचं होतं ते देऊन झाल्यानंतर जेव्हा एक असा पिरियड येतो की ही कला तर सोबत आहे, तिच्या आठवणी सोबत आहे, तो जो काय सुंदर काळ आपण सोबत काढला त्याचं सगळं अख्खं जे काय तारांगण आहे ते अनुभवून झाले ते आहे, ते पिच्छा सोडत नाही आहे. उद्या बसलं जर का हार्मोनियमवर किंवा तंबोऱ्यावर तर ते सूर येणार आहेत, ते सगळंच अजूनही आपल्या सोबत आहे. जगही ते आहे, मगर इतना कुछ बजने लगा है आसपास कि हम बजाने वालों की अब जरूरत नहीं रही, असं वाटावं त्या सारंगीवाल्याला असं. आणि त्याला वाटतं की मग दिले नादा तुझे हुआ क्या है. क्या बात. बिजू सर, आता तुमच्याकडे येणार आहे एक होता काऊ, ही तुमची फिल्म आहे बायोस्कोप मधली, तर तुमचा अनुभव कसा आहे? मी ज्या ज्या वेळेला कविता वाचतो त्या त्यावेळेला मला जो अर्थ सापडेल, म्हणजे मुळात ही जी एखाद्या पावसाळी दुपारी ही कविता आहे, या कवितेतली सौमित्राला सापडलेली गोष्ट वेगळी आहे, त्याने त्या कवितेत मांडतानाची गोष्ट वेगळी आहे. पण त्या कवितेतला एक जो पॉईंट येतो की कव्वे के हात रसगुल्ला असं ओरडतो, आणि तो पॉईंट मला असा खूप आवडलेला होता. कारण म्हणजे मी मुळात अत्यंत निम्न मध्यमवर्गीय घरातून आलेला आहे, त्यामुळे मी जेव्हा त्या काळात होतो, म्हणजे आत्ताही त्याच काळात तारुण्यात म्हणजे, पण मी जेव्हा त्या काळात होतो आणि त्यावेळेला असं एखादी मुलगी आवडली, प्रेम करावं असं वाटलं, तर सगळ्यात आधी विचार यायचा तो आपली परिस्थिती काय, आपली लायकी काय, आपली शरीर रचना काय, आणि हा सगळा विचार यायचा. आणि मग असं ना त्या मुलीकडे असं जावंच वाटायचं नाही की हो तुम्हाला आवडते, तसं बोलण्याची कधी हिंमतच झालेली नाही. आणि ही खरी मी अनुभवलेली कथा होती. आणि ज्यावेळेला अशी संधी मिळाली की अरे वा, आणि मी असं एका एकांकिकेत सुद्धा असं वाक्य टाकलं होतं की मी अनेक वेळेला मुलींना सौमित्रच्या कविता ऐकून इम्प्रेस करायचो. तर इतक्या त्या कविता आवडतात, इतका त्यात मी जेल झालो होतो, त्यामुळे त्यातलीच एक कविता घेतली आणि मग त्यातून गोष्ट सुचणं असं काही फार लांब नव्हतं. पण सर तुम्ही म्हटलात की मी घाबरायचो कॉलेजला असताना मुलीकडे जाताना वगैरे, आपली शरीर यष्टी अशी. बघा इतके हिरो पर्सनॅलिटी आहे, मराठीमध्ये हॅरी पॉटर बनवायचं असेल तर तुमच्यासारखी पर्सनॅलिटी पाहिजे. याच्यापेक्षा काय वेगळे हॅरी पॉटर असतात. बिजूनी जसं सौमित्राच्या कविता ऐकून इम्प्रेस केलं, तसं किशोरनी सुद्धा सौमित्राच्या कविता ऐकून नक्की इम्प्रेस केलं बरेच जण. नाही मला इथे निदा फाजलींचा एक शेर आठवतो की मुझ जैसा एक आदमी मेरा ही हमनाम, मुझ जैसा एक आदमी मेरा ही हमनाम, उल्टा सीधा वो चले मुझे करे बदनाम. क्या बात आहे. आता मी येणार आहे गिरीश मोहिते सरांकडे. सुरुवातीलाच ते जेव्हा मंचावरती आले तेव्हा एक वेगळा उल्लेख केला की त्यांचं आणि माझं एक वेगळं नातं आहे. ते मला सगळ्यांना सांगायलाच आवडेल की मी आज टेलिव्हिजनवर किंवा थोड्या बहुत सिनेमात जो दिसलोय तो सरांच्यामुळे. कारण मला पहिल्यांदा कॅमेरा समोर आणला असेल कुणी तर ते गिरीश मोहिते सरांनी. थँक्यू. ती खूप गमतीदार कथा आहे, ती मी अगदी थोडक्यात सांगतो. सरांचं एक शूटिंग चालू होतं गडहिंग्लजला, बेदुणे 4.5 या सिनेमाचं. मी मेडिकलला होतो लास्ट इयरला, आणि आमचा एक मित्र मला सरांकडे घेऊन गेले भेटायला. दिवसभर त्या सेटवरती बसलो होतो आणि सरांच्या लक्षात आलं होतं की हा आशेनं बसलाय, काहीतरी मिळणार ह्या आशेनं. मग त्यांनी त्या मित्राकडे सांगितलं त्याला सांग तू आत्ता जा या सिनेमात, तुला काही रोल बिल मिळणार नाहीये, कारण तो बिचारा डॉक्टर दिवसभर इथं उन्हात बसलाय, आणि त्याचा नंबर दे, मी त्याला नंतर कधीतरी नक्की कॉल करेन. आणि 6 महिन्यांनी त्यांनी मला कॉल केला जेव्हा मी जॉबला होतो की अशी एक सिरियल करतोय मी, त्या सिरियलमध्ये एक छान रोल आहे, तू करणार का? विदाऊट ऑडिशन जर कुणाला रोल मिळाला असेल तर तो मी आहे. तुमच्यामुळे सेम किस्सा बैलच्या बाबतीत झालाय. मंगेश देसाई या सिनेमाचा हिरो आहे आणि तो आज बिचारा येऊ शकला नाही कारण त्याला 102 ताप आहे आणि तो खूप मिस करतोय या शोला. आणि त्याला ताप भरला कारण तुम्ही जी काय खेचणार होतात त्याची त्याच्यामुळे त्याला ताप भरला. अरे बापरे. आणि तर असाच किस्सा. आणि तर मी मुलाला एक रोल दिला काय, तर मंगेश देसाई त्याच्या परिस्थितीला सगळं कंटाळून वैतागून तो आपला बैल विकायला देतो, विकायला निघतो बाहेर गावात. आणि तो ज्याला विकतो तो मुलगा जो आशेने बसायचा बिचारा, तो पैसे वगैरे देतो आणि हा त्याच्या हातात ते एक दोरखंड ते बैलाचा देतो आणि तो खेचतोय. तो बैल जायलाच तयार नाही त्याच्याबरोबर, बैल जायलाच तयार नाही. आणि त्याला तो आशेने इतका रोल मिळाला तो इतका खुश होता, त्यांनी घरच्यांना बोलवून घेतलं तो सीन पाहायला शूटिंग. आणि मग शेवटी मला नाईलाजाने
कॅन्सल करावा लागला रोल. शेवटी त्या बैलाच्या मालकालाच बोलवावं लागलं आणि तेव्हा तो बैल गेला. आणि नंतर त्या मुलाने त्या बैलाला इतक्या शिव्या दिल्या आहेत. पाहुणे येणार म्हटल्यानंतर आमच्याकडची जी माणसं आहेत ती खूप उत्सुक असतात. तर काय सादर करायचं त्यांच्यासमोर, काय सादर करायचं म्हणून आमच्या गावातल्या लोकांनी सुद्धा एक कार्यक्रम हायर केलाय खास तुम्हाला ऐकवायला. तुमचे कार्यक्रम सगळेजण ऐकतात म्हणून तुम्हाला काहीतरी ऐकवायला पाहिजे म्हणून एक कार्यक्रम आम्ही केलाय. संदीपजी, सलीलजी, तुमचा एक खूप फेमस कार्यक्रम आहे आयुष्यावर बोलू काही. त्याच्यातलं ह्याच्यात काही नाही आहे हे पहिल्यांदाच मी क्लिअर करतो. तर फक्त आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे एक शाम 90 के नाम, अर्थात आयुष्यावर बोलू काहीही. तर मंडळी, सगळ्यांचं मी आमच्या थुकरटवाडी गावातल्या कार्यक्रमात स्वागत करतो. खरं तर कार्यक्रमाचं नाव मी सगळ्यांना सांगितलं एक शाम रंगे 90 संगे, अर्थात आयुष्यावर बोलू काहीही. पण 90 याचा अर्थ वेगळा घेऊ नका. 90 म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आहे. आमचं हे केबल नेटवर्क आहे, गुलकन केबल नेटवर्क. तर त्या गुलकन केबल नेटवर्कची ही फ्रिक्वेन्सी आहे. जशी FM जी असते 98.3 वगैरे वगैरे, तशी आमची 90 ही फ्रिक्वेन्सी आहे. 90 शिवाय ती अजिबात कोणालाही ऐकू येऊ शकत नाही किंवा बघताच येऊ शकत नाही, असं हे गुलकन TV नेटवर्क आहे. तर या कार्यक्रमात वेगवेगळे कलाकार आहेत. तर सुरुवातीला या मंचावरती मी आमंत्रित करतो खूप गोड गळ्याच्या नवोदित गायिका, सारेगमपच्या सगळ्या ऑडिशनमधून बाहेर पडलेल्या, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात उत्स्पृहा जोशी. आणि आता या ठिकाणी मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका मोठ्या गायिका आहेत. त्या साऊथमधून आलेल्या आहेत, तर तिकडेच गातात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आलिया उत्तप्पा पट्टकम खाऊनगे यांना. यांचं गाणं म्हटलं तर ते तबल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि तबल्याला सुद्धा साथ द्यायला तसाच एक माणूस पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय उस्ताद फाल्तुद्दीन जगदाळे यांना. फाल्तुद्दीन सरांबद्दल मी काय बोलायचं, फक्त याच देशात नाही तर सर अमेरिका, दुबई, पाकिस्तान मधून 4 वेळा त्यांना हाकलून देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर इथे ते आज वाजवणार आहेत. सर मनापासून स्वागत. तुमचं गाणं आम्हाला ऐकायचंय, तुमचं वादन ऐकायचंय. यानंतर आता मी एका कवीला आमंत्रित करणार आहे. खरं तर ते विदर्भाचे कवी आहेत. अतिशय मनापासून स्वागत करतो हेमांगी कवी यांचं. सॉरी बसा सर, बसा. आल्यात सर किती डाऊन टू अर्थ आहेत आपण सगळ्यांनी बघितलं. तर सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं तर एक आणखीन कवी येणार आहेत पण त्यांची गाडी लेट आहे त्यामुळे ते कदाचित नंतर येतील. तर आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर सुरुवात आपण करणार आहोत फाल्तुद्दीन यांच्यापासून. फाल्तुद्दीन साहेब नमस्कार. माझी इच्छा आहे की काहीतरी आम्हाला ऐकवा सोलो. उठवा त्यांना. हो काय म्हणले तू? कार्यक्रम चालू आहे, कार्यक्रम चालू आहे. हा कार्यक्रम चालू आहे. बरं आता आपण जुगलबंदी ऐकूयात त्यांच्या गाण्याची आणि तबल्याची. मीठ मीठ कसं काय? मीठ तुमच्याकडे गेलं काय? मला तेच म्हणून मगापासून मी खाऊन राहिलोय. हे असं अरे हे झालं. काय माणूस आहे. आता घ्या ग्लास, घ्या ग्लास. झाली तयारी झाली. हे काय पूजा करताय? नाही मी गोड वाजवतो ना, मुंग्या लागतात मग. मुंग्यांची पावडर आहे, तबल्याची नाही. स्वतःच ठरवतात गोड वाजवतो. हा घ्या. इकडे मारा, इकडे 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 त्या साईडला
त्या साईडला थोडं समोर नाही एक काम करा हा बरोबर निशाणा घेऊन बरोबर मध्ये मारा तुम्ही मोकळे ना आम्ही मोकळे जोरदार टाळ्या उत्स्फूर्त कवी यांच्यासाठी. सगळे खूप जण आलेले बापरे वा 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 माफ करा जरा यायला मला थोडा उशीर झाला यायला थोडा उशीर झाला ते काय ते बाजारात गेलो होतो मोगरा आणायला. अरे मोगऱ्यावरून कविता आठवली. वा रे वा म्हणजे लगेच केवढा श्रीकृष्ण कवी आहे मी. वा वा मोगऱ्यावरून कविता आठवली आहे. मोगऱ्याच्या बाजूला होती जाई मोगऱ्याच्या बाजूला होती जाई याला तर खिसच नाही. हे कसे काय लेट येऊ शकतात प्रोग्रामला. हे कसे काय लेट येऊ शकतात प्रोग्रामला. अरे कधीतरी कपडे द्या त्या जॉन अब्रामला. गरीब असं नका तुम्ही. इथे मोठी मोठी माणसं जमलेली आहे. स्मिता तांबे आलेली आहे. स्मिता अरे बघितलं लगेच कविता सुचते मला काय कळत नाही बाबा माझं काय वेगळं काहीतरी झालं माझं. स्मिता तांबे लक्ष ठेवा जरा स्वतःवर. लक्ष ठेवा जरा स्वतःवर. सूर्यफुल आलंय तुमच्या डोक्यावर. अरे देवा हे सगळं आलेलं आहे व्यवस्थित. उत्स्फूर्त कवींसाठी एकदा जोरदार आहे. विदर्भाचे कवी आहेत त्यांच्या काही आपण कविता ऐकूयात. अरे रक्ताच्या पाटोळ्यात वाहणारे तुम्ही आणि तुमचे ते सैनिक. वा. अरे रक्ताच्या पाठोळ्यात वाहणारे तुम्ही आणि तुमचे ते सैनिक. मीठ
काढतो आम्ही हिमालय पोखरून त्याच्या कुशीतून. काय काढता? मीठ मीठ. हा. मीठ काढतो आम्ही हिमालय पोखरून त्याच्या कुशीतून. कुलकर्णी, कापूस निघतो तो विदर्भाचा असतो, तो निघते तुमच्या उशीतून. प्रेम केलं एकांतात नेलं. काय परत घ्या. प्रेम केलं एकांतात नेलं. वा. पण गोष्टीत एक सांगायचं राहूनच गेलं. काय? उद्या सकाळी वेळेवर भांडे घासायला ये. वा 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 वा. हे पुन्हा ते परत विदर्भ गेलेलं आहे. हे पावसाचं वातावरण आहे, छान झालं म्हणजे गारवा गारवा वाऱ्यावर भिरभिर 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 पारवा. गारवा गारवा वाऱ्यावर भिरभिर भिरभिर पारवा. अरे कुठं उतरू मी परवा. बहुत मुश्किल है प्यार के राहों में मगर. बहुत मुश्किलें है प्यार के राहों में मगर. पुढे मगर आहे ना बे, खायना पागा लागा बे. हा दादा. वा दादा वा. खाल्लं बिल्लं म्हणजे मगर खायला माझ्या लेकराला खाल्लं म्हणजे काय. मला अजून एक सुचलेली आहे. मुसळधार पाऊस खिडकीत उभे राहून मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून बघ. अरे कांदेवाला कैसा दिया रे कांदा. यात यमक कुठे आहे. यमक पाहिजे. मुसळधार पाऊस खिडकीत उभे राहून बघ. अरे कांदेवाला यमक कैसा दिया रे. नमक पण आहे. करेक्ट आहे. विदर्भ कमी घ्या. अरे पुण्या मुंबईत पाऊस पडून राहिला. बर. पुण्या मुंबईत पाऊस पडून राहिला. आमच्याकडे आहे वातावरण उष्ण. यशवंतराव ऐकून घे. पुण्या मुंबईत पाऊस पडून राहिला. आमच्याकडे आहे वातावरण उष्ण. अरे डराव डराव की मराव मराव हाच आमच्या बेडका पुढचा प्रश्न. वा वा. दर्द आहे. उर्फुहाजींचा आता काहीतरी एक परफॉर्मन्स आम्हाला बघायचा आहे. उर्फुहाजी, तुम्ही काय गाणार आहात? हो, मी सादर करते, पण मला पंडितजींची साथ मिळाली. इकडे या. काही नवीन तडपती फडकती अशी उडती गाणी मी सादर करणार आहे. वा वा. आणि पंडितजींची मला साथ लाभली आहे. पहिलं गाणं घेते. दादा साथ द्या. काहीच हरकत नाही. पंडितजींनी 2 वेगळ्या गाण्यांचा मेळाप इथे केलेला आहे, मिलाप केलेला आहे. सुंदर, मस्त. पुढचं गाणं घेऊया. अतिशय उडत्या चालीचं हृदय वसंत फुलताना. काही हरकत नाही. पुढचं गाणं घेणार आहे मी लगेचच. अतिशय उडत्या चालीचं उलाला उलाला. एका गाण्यामध्ये दुसरी गाणी आणलेली आहे. या पंडितजी. एका गाण्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. 3 गाणी म्हणताय तुम्ही. गाण्यात बायोस्कोप नको. पुढचं गाणं घेते. दादा साथ द्या. पाणी पाहिजे. तुमचं पाणी नका देऊ त्यांना. पाणी आहे आपल्याकडे. शेवटचं गाणं घेतो. हे बघा, देशभक्तीपर आपण गाऊया, साधं सोपं. डोंट वरी. कर चले हम फिदा. ओके, डन. येतं ना एफ. येस दादा, एफ द्या. पंडितजी
तुम्हाला सुरुवात करायची आहे. ऑल द बेस्ट. चरकले आता मला सलील सर तुमच्याकडे यायचंय. सलील सर आणि संदीप दोघेही एकत्र बसलेत म्हटल्यावरती रसिक प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न तर मला विचारायचाच आहे, पण त्याही आधी अभिनंदन करायचं आहे की आयुष्यावर बोलू काहीला 12 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि माझ्या पाहण्यातला हा असा एकमेव कार्यक्रम आहे जो पहिल्या प्रयोगापासून ते आत्ता जेवढे प्रयोग होतील 12 वर्षात हाऊसफुल आहे प्रत्येक प्रयोग. सर कसा होता हा प्रवास आयुष्यावर बोलू काहीचा? सहज होता, सुंदर होता. म्हणजे सहज होता हे जास्त महत्त्वाचं, की काही सिद्ध करण्यासाठी नव्हता. पहिला कार्यक्रमही आम्ही दोघं एक दिवस म्हटलं की चल आता आपण बरीच गाणी एकत्र केली आहेत, तुझ्या कविताचा एक कार्यक्रम करून बघूया का. तसा पहिला कार्यक्रम केला, तो योगायोगाने हाऊसफुल झाला. म्हणून एक 2-3 महिन्यांनी दुसरा केला. असं नाही झालं की पहिला कार्यक्रम झाल्यावर त्याची ब्रोशर छापली, मग त्याचा एक मॅनेजर ठेवला, मग तू जगभरात सगळीकडे पत्र पाठवले की आम्ही असा कार्यक्रम सुरू केला आहे. आणि आजही आश्चर्य वाटेल तुला, आजही त्या कार्यक्रमाची काही वेबसाईट, ब्रोशर ही कोणीतरी माणसं आहेत की जी सगळीकडे त्याच्याविषयी काहीतरी छापून आणतात. असं करावंसंच वाटलं नाही, कारण आम्ही दोघंही अशा प्रकृतीत की ते करण्यापेक्षा आपण काहीतरी गाणं बिणं म्हणूया ना घरी बसून, किंवा काहीतरी वाचूया ना, कुठे ते परत व्यावसायिक कसं नसावं. उत्तम उदाहरण. आयुष्यावर बोलू काहीचं मला हे सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट अशी आहे की कार्यक्रम जसा जसा बदलतोय तशी 30 लोक नव्याने कार्यक्रम बघतात. वा. आणि आम्हालाही तो नव्याने भेटतो. म्हणजे कदाचित आम्ही पहिले 2-3 वर्ष कार्यक्रम करून एक वेगळं नाव करून कार्यक्रम केला असता. म्हणजे लोक म्हणतात आम्ही आता 10 वेळा बघितला, तर ठीक आहे तुम्ही बघितला, तुमची इच्छा, पण 11 वेळा तुम्ही आलात तर तुम्हाला कम्प्लीट वेगळा आयुष्यावर बोलू काही बघायला मिळतो, कारण आम्ही दोघंही पटकन कंटाळतो. म्हणजे आता सध्या जो आयुष्यावर बोलू काही होतो त्याचा जुन्या याच्यातल्या अगदी 2-4 गाणी कविता सोडलं तर काहीच कॉमन नसतं. तर हे आम्हाला खूप फ्रेश ठेवणारी गोष्ट आहे. म्हणजे मला एक किस्सा आठवतो. आमच्या कार्यक्रमाला एक बाई पुष्पगुच्छ घेऊन विंगेमध्ये आल्या. मला वाटलं आमच्यासाठी आणला असेल, तर त्या म्हणल्या की नाही, ते तुमच्यासाठी नाही आहे, हा माझ्यासाठी आहे आणि हा माझ्या सगळ्या मैत्रिणीने आज मला दिलाय, कारण आज माझा 100वा कार्यक्रम आहे म्हणजे. वा 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 वा. 100 वेळा त्यांनी बघितलं. हे खूप सुंदर फिलिंग असतं की आपण गायला सुरुवात केली, म्हणजे लिटरली अगदी एक 8 दिवसापूर्वीचा कार्यक्रम सांगतो की मी फक्त सुरुवात करून दिली, बाकी अख्खं गाणं ऑडियन्सनी गायलं. एक ओळही मी, एक शब्दही मी गायला नाही. मी फक्त त्यांना दाद दिली गाणं संपलं की काय आवाज लागलाय तुमचा, अजून एक गाता का म्हणून. क्या बात आहे. तर ही जी मजा आहे ना की आपण जी भाषा बोलतो, आपण जे व्यक्त होतो ते समोरचा माणूस व्यक्त व्हायचा प्रयत्न करतोय, त्याला ते आवडतंय, याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही. आणि हे अनेक, म्हणजे आम्ही जवळजवळ 14-15 देशांमध्ये हा कार्यक्रम केला आणि सगळीकडचं जे प्रेम आहे ऑडियन्सचं, म्हणजे मला आपलं झी मराठीवर जेव्हा सारेगमप करत होतो तेव्हाचा एक किस्सा आठवतो. एका मुलीने भय इथले संपत नाही, तर सुरुवातच भय इथले अशी केली. तर मी तिला म्हटलं की अगं भय इथले ही मूळ, मग भय ही व्हरायटी, आधी पोळी मग फोडणीची पोळी. असं मी त्या एका एपिसोडला इथेच म्हणलं होतं. पण लोकांचं ते कनेक्ट कसं होतं त्या कार्यक्रमाशी. आणि पुढच्या कार्यक्रमाला नागपूरला एक फॅमिली अख्खी, आईवडील, मुलगा मुलगी, एका पुडाच्या डब्यामध्ये फोडणीची पोळी आणि त्यांनी त्रास होऊ नये म्हणून दही भात. तुम्ही बोललात तर हे आम्ही दोघंही त्यांना त्यांच्या घरातले वाटणं मला खूप, म्हणजे लहान मुलं असे अनेक बघितलेत की त्यांच्या आईवडील सांगतात की यांची ना पहिली 5 वर्ष जेवणं फक्त अगोबाई डगोबाईवर झाली. हे मला खूप पुण्याचं काम वाटतं. मला असं वाटतं की बाकी मी कधी असं उपास तापास व्रत वैकल्य करत नाही, पण जी दुआ असते ती या लहान मुलांची नक्की मिळते असं वाटतं. काही वेळा असं होतं की नवरा बायको येतात कार्यक्रम झाल्यानंतर, तर एकदा असंच एक नवरा आला आणि त्यांनी त्याच्या बायकोचा हात माझ्या हातात दिला आणि म्हटलं की ही तुमच्या प्रेमात आहे. अरे बापरे. मला असंच झालं. मग म्हटलं बरं मग. नाही, मला टेन्शन काय, कारण आम्ही इनोव्हातनं 4 गेलो होतो आणि ड्रायव्हर, मग आता समजा घेऊन जा म्हणला तर आम्ही कुठे बसवणार, मला एवढाच एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. काहीतरी कमी आहे इथे जे जाणवतंय आम्हाला. 2 असे कलाकार जे अजून या चर्चेत सहभागी झालेले नाही आहेत. खरं तर यांच्याकडे खूप वेळ असतो त्यामुळे हे आले, पण त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो, ते खूप बिझी आहेत आणि असं त्यांना येता येत नाही. सिक्युरिटी असते त्यांच्यासोबत, ते पहिल्यांदा सिक्युरिटी येते, सगळं चेक करते व्यवस्थित आहे का, बॉम्ब बिम कुठे नाही ना, आणि मगच ते येतात.
त्याचं त्याचं नाव का लिकेज का ठेवलं त्याचं नाव? त्याचं नाव लिकेज का ठेवलंय? पावसाळा आहे ना म्हणून लिकेज सध्या. हॅलो. हा सर. अरे चावेला नाही काही नाही. हो सर. ऑल इज क्लिअर सर. कम. साधारण याच्या उड्या मारण्याच्या अंदाजावरून तुम्हाला कळलं असेल की हा यांनी डाउनलोड केलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कुशल बद्रिके आणि सागर कारंडे यांच्यासाठी. आणि हा छोटा कुशल बद्रिके म्हणजे गंधार याच्यासाठी. मग तू आता इतका उत्साहात आला ना स्टेजवरती, जसा कुशलमध्ये उत्साह असतो तसाच. मग कुशल याला पण ऍक्टिंगची वगैरे आवड आहे? करतो म्हणजे घरी जरा मज्जा करत असतो. ऍक्टिंग असं नाही, त्याला काही समजत नाही, पण धमाल करत असतो घरात. हा क्या बात. मग आम्हाला काहीतरी ऐकव ना, डायलॉग बिलॉग काहीतरी. हा त्याने तयार केला ऍक्च्युली. माय गॉड. बघा तयारी बघा कुशल शिक. हा आपला हात बारी समोर. हा आपला हात बारी, आपली लात बारी, तुझ्या मायला पप्पाचा पिक्चर सगळ्यात लय भारी. आणि हे त्याचं त्याने तयार केलंय का? हो. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कविता पण तयार केली होती, म्हणजे व्हॉट्सअपवर आलेली कविता त्याने ऐकली. हा समजू जरा ऐकव ना आम्हाला काय ऐकलं होतं. नमस्कार. एक कविता बोलावाशी वाटते. कविताचं नाव आहे 2 थेंब टुपुक टुपुक. धन्यवाद. वा. कुशल आणि सागरसाठी जोरदार टाळ्या. कुशल एक होता काऊ हा तुझा सिनेमा आलाय आणि बायोस्कोप मधली ही फार महत्वाची स्टोरी आहे. मी स्पृहाचे प्रश्न राखून ठेवले होते, तू आल्यावरती मला विचारायचं होतं. पण आता विनोद खूप झाला. कशी आहे तुझी भूमिका? मी एका सामान्य मुलाची भूमिका करतोय. म्हणजे एक खूप न्यूनगंड बाळगलेला मुलगा, अत्यंत साधारण दिसणाऱ्या साधारण रंगाचा. बेसिकली त्याला काळ्या रंगाचा न्यूनगंड आहे त्या मुलाला. त्याच्या दिसण्याचा न्यूनगंड आहे, त्याच्या परिस्थितीचा त्याला न्यूनगंड आहे. आणि त्याचं एका मुलीवर खूप प्रेम आहे आणि ती खूप सुंदर, अगदी आसमानीची परी दिसते. आणि त्या न्यूनगंडातून निर्माण होतं की तो तिच्यावर प्रेम करू शकेल, ती काय म्हणेल, तिला आवडेल न आवडेल, आणि त्याची ती कुचंबणा. आणि त्यातनं घडलेला एक होता काऊ. एक योगायोगाची गोष्ट अशी की सिनेमा पूर्ण झाला आणि मग मी विजू सरांच्या ऑफिसला बसलो होतो. त्यांना एक फोन लावून दिला मी की सर तुम्हाला एक योगायोग सांगतो. हा सिनेमा मी करणं किती माझ्यासाठी गरजेचं होतं. माझे वडील 2005मध्ये गेले. मी आईला फोन केला आणि आईला सांगितलं की आई पप्पा मला काय नावाने हाक मारायचं आहे गं? तर आई म्हणाली की बाळा विसरलास तू, पप्पा तुला काऊ म्हणायचे ना. म्हणून सर हा सिनेमा मीच करणं गरजेचं होतं खूप माझ्यासाठी. एनिवे आणि ही गोष्ट माझ्या खूप आयुष्याची जवळची आहे. म्हणजे मी खऱ्या आयुष्यात पण अशा एका मुलीच्या प्रेमात पडलो. सेम न्यूनगंड माझा होता की काय होईल, कसं होईल, पण झालं, जुळून आलं, सगळं व्यवस्थित झालं. मिसेस बसल्यात बाबा. हा आणि पण हो हो हा मी म्हणलं एवढं कसं झाडं त्याच्या. बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर आता स्पृहा जोशी माझ्याबरोबर काम करणार, एकतर कवयित्री, बापरे, अशा वेगवेगळ्या भूमिका केलेली. सो मला ना खूप टेन्शन आलं होतं यार, हिच्याबरोबर कसं काम करायचं यार. त्यातनं हिरोईन. एक सीन असा होता की त्यात मी तिला मिठी मारतो. म्हटलं आईच्या गावात हा सीन कसा करायचा आपण आता. हा जाम टेन्शन आलं होतं यार. आणि तो दिवस फायनली आला का आता काय करायचं. तर हीच आली. बाय द वे हा सीन आपण कसे करणार आहोत ते तू सांग आपण कसं करायचं ते. हां बघ एक काम करूया, आपण असे उभे राहूया. आणि मग तीच सांगत होती प्रोसेस. मला
पार घाम फुटला होता. तर कसं असं कसं चालेल म्हणून मग असं फायनली येतं. आम्ही मग खूपच चांगले मित्र झालो त्या दरम्यान, त्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये. जी आमची नुसती हां बाबा ही आर्टिस्ट आहे मी आर्टिस्ट आहे असं होतं, ती इतकी झाली की त्याच्यावर मग आम्ही एक वेगळं स्पूफ तयार केलं 1-2 मिनिटाचं. की समजा जर काय माझ्या जागी विजूदादांनी राजेश खन्नांना घेतलं असतं किंवा शत्रुघ्न सिन्हाला घेतलं असतं तर त्यांनी तिला मिठी कशी मारली असती. आता राजेश खन्ना विजूदादांनी कास्ट केलं आणि तो सीन आला, शेवटी ती आली. आता शत्रुघ्न सिन्हाला जर का सरांनी कास्ट केलं असतं तर त्यांनी कशी मिठी मारली असती. तर ती शेवटपर्यंत जमत फायनली मिठी अशीच मारली का वहिनी बसलेत म्हणून हे सगळं आपलं दाखवतंय आम्हाला. पण निलेश मला हे सांगायचं की कुशल इज वन ऑफ द बेस्ट को ॲक्टर्स आय हॅव एव्हर हॅड एव्हर. सागरकडे आता मी येणार आहे. सागर कारंडे, तुझी काय भूमिका आहे या सिनेमात? मंगेश जो लीड करतोय या सिनेमामध्ये, त्याच्या गावातला एक माणूस आहे आणि तो मित्र आहे त्याचा की काय आहे की त्याला काय हवं आहे त्याच्याकडून किंवा त्याच्याकडून किंवा त्याच्या फॅमिलीकडून, हे पिक्चर बघितल्यावर कळेल. अच्छा, सागर कारंडे हा असा असू शकतो असा प्रश्न पडेल. त्या बाद म्हणजे काहीतरी वेगळं केलेलं आहे सागर कारंडेने. संदीप सर इथे बसलेले आहेत म्हटल्यानंतर संदीप सरांची एक तरी कविता झाली पाहिजे अशी खूप इच्छा आहे सगळ्या रसिक प्रेक्षकांची. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. गजल आहे, दुसऱ्या वळीला दाद द्यायची. वा वा. क्या बात है. और एक आखरी शेर, बरेच आहेत, एक शेवटचा आहे. क्या बात है सर, जोरदार, क्या बात है. वा वा. कुशल बद्रिके यांच्या मिसेस सुनैना वहिनी इथे आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हा जसा इकडे वेडेचाळे करत असतो तसंच घरात पण असतो का? हो, घरातही हीच परिस्थिती आहे. म्हणजे परिस्थिती आहे. म्हणजे त्याच्या क्रिएटिव्हिटीला आम्हाला सामोरं जावं लागतं. तो बघा त्याची क्रिएटिव्हिटी तर सामोरं जावं लागतं. म्हणजे स्किट्सचे मुद्दे असो किंवा एखादी कविता त्याला सुचते आणि ती नेमकी त्याला वॉशरूममध्ये सुचते. मग पेन आणि पेपर घेऊन मला बाहेर खुर्ची ठेवून बसावं लागतं आणि ते मुद्दे मला लिहून घ्यावे लागतात. आणि अरे काय, अरे आम्ही आतापर्यंत याला टॅलेंट म्हणत होतो, हे टॉयलेट आहे. टॉयलेट
चौथीपासून मी कविता करतो रे. मला एकदाही जागा सापडली नाही खरं सांगायचं. सुचलीच डोक्यातच आली नाही माझ्या. तर आता मी येणार आहे रवी सर तुमच्याकडे. खरं तर या मंचावरती जेव्हा जेव्हा रवी सर येतात तेव्हा एक गोष्ट होते ते म्हणजे रवी सरांचा डान्स. पण फक्त आता रवी सरांचा डान्स नाही होणार आहे. या मंचाच्या नवीन रिवाजानुसार रवी सर 4ही दिग्दर्शकांचं नृत्य आम्हाला आज दाखवणार आहेत आणि ते कोरिओग्राफ रवी सर करणार आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही कालच्या भागात आणि आजच्याही भागात आमच्या सोबत आलात. मला खूप आनंद झालेला आहे. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी कॉमेडीचा हा बायोस्कोप घेऊन तुमच्यासाठी पुन्हा येणार आहोत. पुढच्या भागात बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.